रोशन कोळे यांच्या किडनी विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर कृष्णा आणि अन्य 2 आरोपी यांच्या पोलीस कोठडीत वाढ. शेतकरी रोशन कोळे यांच्या किडनी विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सावकार मनीष घाटबांदे याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर किडनी विक्रीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुख्य आरोपी रामकृष्ण मल्लेश सुंचू उर्फ डॉक्टर कृष्णा यास पोलीस कोठडीत 29 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नागभीड तालुक्यातील मिंतूर येथील तरुण शेतकरी रोशन कोळे यांनी सावकारी कर्जापायी आपली किडनी कंबोडियात विकली होती. हे प्रकरण उघडकीस येताच ब्रह्मपुरी पोलिसांनी कर्जदारांची अमानुष पद्धतीने आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक केल्याप्रकरणी 6 अवैध सावकाराविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यातील 5 आरोपींना तात्काळ अटक झाली. मात्र आरोपी मनीष घाटबांदे 7 दिवसापासून फरार होता. बुधवारी पोलिसांनी त्याला अटक केली. वैद्यकीय तपासणी करून गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किडनी विक्रीचा रॅकेटचा मुख्य आरोपी रामकृष्ण मल्लेश सुंचू डॉक्टर कृष्णा नावाने पीडितांच्या संपर्कात होता. त्याला 25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याची पोलीस कोठडी संपताच न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत 29 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी जो कंबोडियात किडनी विक्रीसाठी पीडितांना सोबत घेऊन जायचा तो हिमांशू भारद्वाज याला चंदीगडहून अटक करण्यात आली असून त्याची आधी 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.